गावंड गावात येथे एका 21 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करीत गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गावकरी विशेषतः महिलांचा आरोप आहे की पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध दारू विक्री उघडपणे सुरू आहे। गावात सहज दारू मिळते आणि तक्रार करणाऱ्यांची नावेच विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिवीगाळ दिली जाते असा आरोप गावकऱ्यांनी केलाय। रुपेश ज्ञानदेव राठोडने गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ साडीच्या दोऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। या युवकाच्या आत्महत्येनंतर पोलीस आणि दारू विक्रेत्यांवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। विजय जाधव, मी अंगणवाडी सेविका आहे, पण या गावाची एवढी बर्बादी होऊन राहिली तेवढी कुठंच नाही। आज हा नवजवान मुलगा आज न कोणाच्या भांडणाले नाही, तणाले नाही, काहीच नाही, पण या दारूमुळे हा मुलगा जीवाने गेला। हेच नाही, पण आमच्या गावातले आणखीन याच्या पुढे असेच जाणार आहे। 99% 100% म्हणजे म्हटलं तरी चालते आमच्या गावात नवजवान दारू पिऊन राहिले। तर याच्या पुढे मीच पहिले अध्यक्ष होती, हा मुलगा पण संतोष राठोड हा सुद्धा आम्हाला यानं सुद्धा साथ दिली होती। तर गावात 3 वर्ष दारू नव्हती। ज्या बाईच्या पिशवीत पैसे नव्हते त्या बाईच्या पिशवीत पैसे दिसत होते, चप्पल, मुलांचे दिवाळी अशी एवढी साजरी झाली की याच्या पुढे आमच्या गावात कधीच झाली नव्हती। तर 3 वर्ष आमच्या गावात दारूचा असं एक थेंब नाही भेटला। पण एक असं मुक्तीचा एक अध्यक्ष स्थापन केला, त्यांना साऱ्या घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही दारू चालू करा, कोण काय करते ते आम्ही पाहतो। तेव्हापासून आमच्या गावात दारू एवढी आहे की विहिरीला पाणी नाही तेवढं आज रोजी बी आमच्या गावात तेवढी दारू आहे। मी संतोष हिरामन राठोड, गावगाव पद तंटामुक्ती अध्यक्ष। आज आमच्या गावामध्ये एक 21 वर्षाचा तरुण यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। खरं याचं कारण म्हणजे तो दारू पित होता आणि तोच नव्हे तर इतर गावातील भरपूर तरुण पोरं या दारू व्यसनामुळे बिघडलेले आहेत। कारण गावामध्ये अवैध चुकीच्या मार्गाने दारू, हातभट्टीचे दारू वगैरे किंवा इतर ठिकाण देशी दारू विकत आणून गावामध्ये चांगल्या भरमसाठ अशा प्रमाणात दारूची विक्री भरमसाठ चालू आहे। त्याच्यामुळे गावातील तरुण वर्ग हा दारू व्यसनाधीन होत आहे आणि म्हणून ह्या घटना घडत आहे। माझं एक आपण काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी आपण पोलीस स्टेशनला या बाबतीत काही आमचे ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच असो किंवा इतर महिला मंडळ जाऊन आम्ही रितसर निवेदन पण दिलं होतं। त्या निवेदनचं पाहिजे तसं आम्हाला काही त्याचा रिस्पॉन्स मिळाला नाही। म्हणून आता याला कुठेतरी या गोष्टीला कुठेतरी हा बसला पाहिजे, माझ्या गावातील तरुण हा वाचला पाहिजे। याच्यासाठी काहीतरी पोलीस स्टेशनने किंवा शासनाने काहीतरी करावं, माझी याची हात जोडून विनंती। सर, काही नाही, गावात अवैध दारू विक्री होत आहे। दिवसेंदिवस तरुणाचे व्यसनाचे प्रमाण वाढत आहे। त्याच्यामुळे हा मृत्यू झालेला आहे गळफास घेऊन। पोलीसवाल्यांना ते हप्ते देतात दारू विकणारे आणि पोलीसवाल्याचं ते नजरअंदाज करतात त्याच्यामुळे असे प्रकार घडत आहे। साहेब, आमचं डायरेक्ट शासनावर आमचा हा आक्षेप आहे। गोरगरिबावर ते ध्यान देत नाही, त्याला पैशावाल्याशी घेणं देणं आहे। आज 21 वर्षाचा तरुण आज जर गळफास घेऊन मरत आहे दारूमुळे, आता शासन कुठं आहे आमचं एवढं म्हणणं आहे। आता मृत व्यक्तीच्या घरचा मी एक सदस्य आहे। मी जर दिवसेंदिवशी असं चालत असलं तर काय होणार या देशाचं। जर आज तरुण